नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण TET परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेले बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, अध्ययनाचा मर्मदृष्टीचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 3, तर कोहलर यांनी अध्ययनाचा मर्मदृष्टीचा सिद्धांत मांडला। प्रश्न क्रमांक 2, शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे, असे मत कोणी मांडले? योग्य पर्याय आहे 2, तर शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे, असे मत जॉन ड्यूई यांनी मांडले। प्रश्न क्रमांक 3, नूतन बालक संघाची स्थापना कोणी केली? योग्य पर्याय आहे 2, तर गिजूबाई बदेका यांनी नूतन बालक संघाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 4, व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना डॅश डॅशने विकसित केलेली आहे। योग्य पर्याय आहे 2, तर व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना ॲडलरने विकसित केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, एका बालकाची बुद्धिमत्ता 105 आहे, त्याचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करता येईल? योग्य पर्याय आहे 1, तर एका बालकाची बुद्धिमत्ता 105 आहे, तर त्याचे वर्गीकरण सामान्य बुद्धीचा बालक या प्रकारात करता येईल। प्रश्न क्रमांक 6, स्टेनबर्गने बुद्धिमत्तेच्या सिद्धांतात खालीलपैकी कोणता बुद्धिमत्तेचा घटक सांगितलेला नाही? योग्य पर्याय आहे 1, तर स्टेनबर्गने बुद्धिमत्तेच्या सिद्धांतात सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक सांगितलेला नाही। प्रश्न क्रमांक 7, हॉवर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत डॅश डॅशवर भर देतो। योग्य पर्याय आहे 3, तर हॉवर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत प्रत्येक व्यक्तीकडे वैशिष्ट्यपूर्ण योग्यतावर भर देतो। प्रश्न क्रमांक 8, गॅग्नेच्या मते अध्ययनाचा उच्चतम स्तर म्हणजे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 3, तर गॅग्नेच्या मते अध्ययनाचा उच्चतम स्तर म्हणजे समस्या निराकरण होय। प्रश्न क्रमांक 9, क्रमन्वित अध्ययन तंत्र खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे? योग्य पर्याय आहे 2, तर क्रमन्वित अध्ययन तंत्र स्किनर या मानसशास्त्रज्ञाच्या अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 10, मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात? योग्य पर्याय आहे 1, तर मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती ही तत्वे विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा दर्शवितात। प्रश्न क्रमांक 11, मस्तिष्क ग्रंथीचे मानवी शरीरातील स्थान कोणते? योग्य पर्याय आहे 4, तर मस्तिष्क ग्रंथीचे मानवी शरीरातील स्थान हे मेंदूच्या तळाशी हायपोथॅलॅमसला लागून असते। प्रश्न क्रमांक 12, कंठस्थ ग्रंथीतून डॅश डॅश हा स्राव स्रवतो। योग्य पर्याय आहे 1, तर कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव स्रवतो। प्रश्न क्रमांक 13, रेतपिंड या ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होते? योग्य पर्याय आहे 3, तर
रेतपिंड या ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होते. प्रश्न क्रमांक 14. शैशवावस्थेत बालक डॅश पद्धतीत शिकते. योग्य पर्याय आहे 1. तर शैशवावस्थेत बालक प्रयत्न प्रमाद या पद्धतीत शिकते. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या अवस्थेला पुनर्जन्म असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर कुमार अवस्थेला पुनर्जन्म असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. हॉवर्ड गार्डनरची बुद्धिमत्ता उपपत्ती खालीलपैकी कोणत्या शास्त्राशी निगडीत आहे. योग्य पर्याय आहे 4. तर हॉवर्ड गार्डनरची बुद्धिमत्ता उपपत्ती ही चेताविज्ञान या शास्त्राशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 17. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या कोणी केली. योग्य पर्याय आहे 4. तर पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. प्रश्न क्रमांक 18. भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप 1995 मध्ये खालीलपैकी कोणी मांडले. योग्य पर्याय आहे 4. तर भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 19. अवकाश विषयक बुद्धिमत्तेत कोणत्या बाबींचा समावेश होतो. योग्य पर्याय आहे 4. तर अवकाश विषयक बुद्धिमत्तेत त्रिमिती संवेदन व दिशाज्ञान या बाबींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 20. राजनीतिज्ञ व्यक्तींकडे हॉवर्ड गार्डनरच्या बुद्धिमत्ता सिद्धांतातील कोणती बुद्धिमत्ता अधिक असते. योग्य पर्याय आहे 4. तर राजनीतिज्ञ व्यक्तींकडे हॉवर्ड गार्डनरच्या बुद्धिमत्ता सिद्धांतातील आंतरव्यक्तिगत संबंधविषयक बुद्धिमत्ता अधिक असते. प्रश्न क्रमांक 21. वेशलरची बुद्धिमत्ता चाचणी कोणत्या स्वरूपाची आहे. योग्य पर्याय आहे 1. तर वेशलरची बुद्धिमत्ता चाचणी ही शाब्दिक व कृतीयुक्त या स्वरूपाची आहे. प्रश्न क्रमांक 22. मतिमंद बालकांचे बुद्धिमापन करण्यासाठी बिने सायमन चाचणीचे इंग्रजी रूपांतर खालीलपैकी कोणी केले. योग्य पर्याय आहे 4. तर मतिमंद बालकांचे बुद्धिमापन करण्यासाठी बिने सायमन चाचणीचे इंग्रजी रूपांतर गोडार्ड यांनी केले. प्रश्न क्रमांक 23. बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला. योग्य पर्याय आहे 4. तर थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 24. सामान्य घटक व विशेष घटक मिळून एक समूह तयार होतो त्यास बुद्धिमत्ता म्हणावे असे कोणी सांगितले. योग्य पर्याय आहे 4. तर सामान्य घटक व विशेष घटक मिळून एक समूह तयार होतो त्यास बुद्धिमत्ता म्हणावे असे थॉम्सन यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 25. दैनंदिन जीवनात व्यक्ती संवाद साधताना अनेक प्रतीकांचा वापर करते त्यास डॅश डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर दैनंदिन जीवनात व्यक्ती संवाद साधताना अनेक प्रतीकांचा वापर करते त्यास स्मृती आशय असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 26. 1905 मध्ये बिने यांनी सायमनच्या मदतीने किती प्रश्नांची बुद्धिमापन कसोटी तयार केली. योग्य पर्याय आहे 4. तर
1905 मध्ये बिने यांनी सायमनच्या मदतीने 30 प्रश्नांची बुद्धिमापन कसोटी तयार केली. प्रश्न क्रमांक 27. बुद्धिमापनाचा जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? योग्य पर्याय आहे 4. तर अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापनाचा जनक असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 28. डॉक्टर व्ही कामत यांची हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही कसोटी कोणत्या स्वरूपाची आहे? योग्य पर्याय आहे 4. तर डॉक्टर व्ही कामत यांची हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही कसोटी वैयक्तिक व शाब्दिक कसोटी या स्वरूपाची आहे. प्रश्न क्रमांक 29. वैयक्तिक व सामूहिक बुद्धिमापन कसोट्या वापरणारी व्यक्ती ही डॅश डॅश असावी. योग्य पर्याय आहे 2. तर वैयक्तिक व सामूहिक बुद्धिमापन कसोट्या वापरणारी व्यक्ती ही तज्ज्ञ समुपदेशक असावी. प्रश्न क्रमांक 30. मानवी मनाला हिमनगाची उपमा खालीलपैकी कोणी दिली? योग्य पर्याय आहे 2. तर फ्राइड यांनी मानवी मनाला हिमनगाची उपमा दिली. प्रश्न क्रमांक 31. फ्राइडच्या मते संपूर्ण अबोध स्वरूपाचा व जैविक प्रक्रियेशी संबंधित व्यक्तिमत्व घटक कोणता? योग्य पर्याय आहे 1. तर फ्राइडच्या मते संपूर्ण अबोध स्वरूपाचा व जैविक प्रक्रियेशी संबंधित व्यक्तिमत्व घटक हा इदम आहे. प्रश्न क्रमांक 32. डॅश डॅश हा व्यक्तिमत्व घटक वस्तुस्थिती लक्षात ठेवून कार्य करतो असे फ्राइड म्हणतो. योग्य पर्याय आहे 1. तर अहम हा व्यक्तिमत्व घटक वस्तुस्थिती लक्षात ठेवून कार्य करतो असे फ्राइड म्हणतो. प्रश्न क्रमांक 33. एखादे वर्तन सामाजिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्राइडच्या मते कोणता घटक ठरवतो? योग्य पर्याय आहे 3. तर एखादे वर्तन सामाजिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्राइडच्या मते पराहम हा घटक ठरवतो. प्रश्न क्रमांक 34. बुद्धिमान मातापित्यांची मुले बहुधा डॅश डॅश असतात. योग्य पर्याय आहे 3. तर बुद्धिमान मातापित्यांची मुले बहुधा बुद्धिमान असतात. प्रश्न क्रमांक 35. एकाच आईवडिलांच्या एकबीज जुळ्या मुलांमध्ये सहसंबंध किती असतो? योग्य पर्याय आहे 4. तर एकाच आईवडिलांच्या एकबीज जुळ्या मुलांमध्ये 0.9 इतका सहसंबंध असतो. प्रश्न क्रमांक 36. एकाच मातापित्याच्या द्विबीज मुलांमधील सहसंबंध डॅश डॅश एवढा असतो. योग्य पर्याय आहे 1. तर एकाच मातापित्याच्या द्विबीज मुलांमधील सहसंबंध 0.7 एवढा असतो. प्रश्न क्रमांक 37. डॅश डॅश ग्रंथी संपूर्ण शरीराच्या विकासाला कारणीभूत ठरतात. योग्य पर्याय आहे 1. तर कंठस्थ ग्रंथी या संपूर्ण शरीराच्या विकासाला कारणीभूत ठरतात. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतील स्राव स्त्री व पुरुष यांच्यामधील आवाजातील भेदास कारणीभूत होतो? प्रश्न क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. तर पिनल ग्रंथीतील स्राव स्त्री व पुरुष यांच्यामधील आवाजातील भेदास कारणीभूत होतो. प्रश्न क्रमांक 39. डॅश डॅश ग्रंथी शरीरातील हाडांच्या विकासाला कारणीभूत ठरतात. योग्य पर्याय आहे 4. तर मस्तिष्क ग्रंथी या शरीरातील हाडांच्या विकासाला कारणीभूत ठरतात.
प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणती ग्रंथी भावनांवर नियंत्रण ठेवते? योग्य पर्याय आहे 1. तर वृक्कस्थ ग्रंथी ही भावनांवर नियंत्रण ठेवते. प्रश्न क्रमांक 41. वृक्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून डॅश डॅश स्राव स्रवतो. योग्य पर्याय आहे 1. तर वृक्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून कॉर्टिसॉल स्राव स्रवतो. प्रश्न क्रमांक 42. बालकामधील अभिक्षमता साधारणपणे केव्हा लक्षात येतात? योग्य पर्याय आहे 2. तर बालकामधील अभिक्षमता या साधारणपणे 13 वर्षानंतर लक्षात येतात. प्रश्न क्रमांक 43. अभिक्षमता म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर अभिक्षमता म्हणजे बालकामधील विशेष कौशल्यविषयक क्षमता होय. प्रश्न क्रमांक 44. अभिवृत्ती मापनाचे अत्यंत साधे व सरळ तंत्र कोणते? योग्य पर्याय आहे 4. तर अभिवृत्ती मापनाचे अत्यंत साधे व सरळ तंत्र हे लिकर्टचे अभिवृत्ती मापन तंत्र होय. प्रश्न क्रमांक 45. मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते असे कोणते शास्त्रज्ञ संशोधनातून सांगतात? योग्य पर्याय आहे 4. तर मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते असे मॅककर्थी हे शास्त्रज्ञ संशोधनातून सांगतात. प्रश्न क्रमांक 46. भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे कोणी म्हटले? योग्य पर्याय आहे 4. तर भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे जीन पियाजे यांनी म्हटले. प्रश्न क्रमांक 47. बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा आणि वर्तनाला दिशा देणारा भाषा हा महत्त्वाचा घटक आहे असे कोणी म्हटले? योग्य पर्याय आहे 4. तर बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा आणि वर्तनाला दिशा देणारा भाषा हा महत्त्वाचा घटक आहे असे वॅगोटस्की यांनी म्हटले. प्रश्न क्रमांक 48. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द व्हिज्युअली हँडिकॅप्ड ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? योग्य पर्याय आहे 1. तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द व्हिज्युअली हँडिकॅप्ड ही संस्था डेहराडून येथे आहे. प्रश्न क्रमांक 49. जीन पियाजेने खालीलपैकी कोणती विकासाची उपपत्ती मांडली? योग्य पर्याय आहे 4. तर जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली. तर आता शेवटचा प्रश्न क्रमांक 50. कोहलबर्ग हा डॅश डॅश विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता. योग्य पर्याय आहे 4. तर कोहलबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.